याआधी सुद्धा जे उद्धव ठाकरे सेनेतून शिंदे गटात दाखल झालेले आहेत ना, त्यातल्या बहुसंख्य माजी नगरसेवकांना सुद्धा आता धडकी भरली आहे. मित्र हो, नमस्कार. मागच्या काळामध्ये एकनाथ शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात एक प्रतिसाद मिळतोय असं दिसत होतं, किंवा त्या गटामध्ये मोठं इन्कमिंग वाढताना दिसत होतं. आता बघा, ते इन्कमिंग स्वयंस्फूर्तीनं वाढत होतं की अन्य मार्गाने वाढवलं जात होतं, हा भाग वेगळा आहे. कारण बघा, या इन्कमिंग म्हणजे शिंदे गटात होत असलेल्या इन्कमिंग बद्दल बऱ्याच वेगवेगळ्या चर्चा होत होत्या. कशा प्रकारे हे इन्कमिंग करून घेतलं जात आहे किंवा जात होतं, याच्या अनेक सोरस कथा माध्यमातून देखील आलेल्या आहेत. म्हणजे बघा, कुणी राजकीय पदासाठी, कुणी निधीसाठी आणि कुणी अन्य कशासाठी. पण काहीही असलं तरी शिंदे गटामध्ये मात्र रोज पक्षप्रवेश सोहळे तर होत होते ना हो. त्यात एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खातं, समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. आपल्या गटात येऊ इच्छिणाऱ्या माजी नगरसेवकासाठी एकनाथ शिंदे अगदी उदार हस्ते, सढळ हाताने या मंडळींना निधी देत राहिले. त्यामुळं उद्धव ठाकरे शिवसेनेतील 100हून अधिक माजी नगरसेवक मुंबईतले शिंदे गटात डेरे दाखल झाले सुद्धा. हीच सगळी परिस्थिती पाहून देवेंद्र फडणवीस यांनी बरोबर एकनाथ शिंदे यांच्या नाड्या आवळल्या. अशा मोठ्या रकमेचा निधी देण्याचे अंतिम अधिकार फडणवीस यांनी स्वतःकडे घेतले आणि एकनाथ शिंदे यांची मोठी कोंडी करून टाकली. त्यात पुन्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या हालचाली. ठाकरे बंधू एकत्र आले तर शिंदे गटाची मोठी अडचण होणार आहे. अहो, तसं पाहिलं तर ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत यासाठी अजूनही कारस्थानं सुरू आहेत. हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधामध्ये ठाकरे बंधू जाहीरपणे एकत्र आले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले. आता उद्धव ठाकरे सुद्धा राज ठाकरे यांच्याकडे पोहोचणार आहेत. पण या दुसऱ्या भेटीनंतर मात्र भाजप आणि शिंदे गटाला मोठी धडकी भरली. ठाकरे बंधूंची युती होण्याच्या नुसत्या हालचाली सुरू झाल्या तरी पहिला जोरदार फटका बसला तो शिंदे गटाला. वाहत्या गंगेत हात धुवून घेऊन पाहणारे माजी नगरसेवक आता शांत झाले. उद्धव ठाकरे शिवसेनेतून शिंदे गटाकडे जाणारे अनेक माजी नगरसेवक आता गोंधळून गेलेले आहेत. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्यामुळं सध्या उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये असलेले आणि हळूहळू चोर पावलं का होईना पण शिंदे गटाच्या मार्गाने निघालेले माजी नगरसेवक आता जागेवर थांबलेले आहेत. त्यामुळं शिंदे गटाचे पक्षप्रवेश सोहळे आता होत नाहीत. गेल्या 15 दिवसापासून शिंदे गटातील हे इनकमिंग मुंबईतलं पूर्णपणे थांबलेलं आहे. तिकडं उद्धव ठाकरे शिवसेनेतील गळती सुद्धा त्यामुळे आपोआप थांबली. महाराष्ट्रात बघा, काही किरकोळ पक्षप्रवेश होत असली तरी मुंबईत मात्र एकनाथ शिंदे गटाच्या या गतीला मोठा ब्रेक लागलेला आहे. याआधी सुद्धा जे उद्धव ठाकरे सेनेतून शिंदे गटात दाखल झालेले आहेत ना, त्यातल्या बहुसंख्य माजी नगरसेवकांना सुद्धा आता धडकी भरली आहे. त्यांच्या छातीतली धडधड आता वाढू लागलेली आहे. त्यामुळं त्यातले सुद्धा काही दल बदलू पुन्हा परतीच्या वाटेवर आहेत. अहो, ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या नुसत्या हालचाली सुरू झाल्या तरी शिंदे गटाच्या गतीला केवढा मोठा ब्रेक लागलाय. महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले तर काय चित्र असू शकेल, हो, याची ही झलक नव्हे का मित्रांनो? तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया